नमस्कार. उन्हाळ्याच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. कसे आहेत तुम्ही सगळेजण? बरे आहेत का? आम्ही सगळेजण बरे आहेत. तर 2 तारखेला आमच्या इथं गाड्या ओढण्या आहेत आणि सगळ्यांचं काल परवा दिवशी धुणं सारवण झालेलं आहे. आम्ही जरा लेट पण थेट हा बघा ह्या मांडणीला रंग द्यायचा आहे आणि काल कारभारी आल्या तर रात्री उशिराच आल्या तर आज अजून एवढे कपडे वाळायला घातले ती, कारण ही कारभारीची कपडे 2-4 दिवसाची, म्हणजे 2-4 दिवसाची नाही पण कारभारी महिनाभर घरी नव्हतं ना, गुजरातला होतं. मग काल त्यांची गाडी इकडं आलेली आहे त्यामुळं कारभारी आल्यात. म्हणलं चला आता 1.5 महिना झालं कारभारी काय घरी नव्हतं, त्यांच्याबरोबर काही एक बी व्हिडिओ केला नाही, तर म्हणलं आज व्हिडिओ करावं. नाहीतर दरबारीला कारभारी आल्यावर आपल्याकडं मटण सटण असतं, पण ह्या बारीनं तसलं काय नाही, कारण आपण काय म्हणतात ते धुणं सारवण केलंय ना, घरातला इटाळ चांडा काढलाय, त्यामुळं कारभारी बिगर मटणाचंच खायचं आहे का नाही, खावं वाटतं का ना घरी आल्यावर. पण आपलं कारभारी सुधारलं तर बरं का, लय सुधारलं तर. दारू पित नाही काय नाही, लोकांची नजर लागली होती वाटतं, कारभारीला येड्यावानी करत होतं, पण आता येड्यावानी करत नाहीत, आता लय शहाण्यावानी करतात. हो का, मी त्यांची कापडं त्यांची रग बी काय, ती रग तर काय काटली होती, कुणाला देताय काय, पांघरायला का हातरायला देताय? एवढी कळ कुठून गेली होती? 2 वर्ष सने गेल्या दसऱ्याच्या टायमाला आपण धुतली होती का नाही? गेल्या तिसऱ्या दसऱ्याला धुतलेली. लागलं काय बापाला सपोर्ट करायला बैला? हे बैल आणि एक रिडको बारक पहिले धुतलेली ती रग ताव पप्पा होते, पप्पा पहिले धुतलेली. सण्या दिवसा नाही कसं ओढून कळ नाही. गार म्हणजे तुम्हाला काय सांगू आता, किती सावली पडते सकाळनं तिकडून असते या, कारण इकडून सूर्य आला का नाही सावली सगळी दारात येते आणि दुपारच्या पुढं इकडं असते या. आव काय तुम्हाला सांगू, साऱ्या गावाच्या अगोदर पाडवा झाला की दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी पाडवा कुणवारी झाला, गुरुवारी झाला का बुधवारी, गुरुवारी आहे का नाही. शुक्रवारी पुण्याला गेली बायकड शुक्रवार गेली आणि रविवारी माघारी आली, आणि रविवारी आली तर सोमवारपासून तर काय जे काम चालू झालं माझं, तरी जाताना पाडवा झाल्या बाईक संग जायच्या अगोदर मी नाता भाऊजीनं रंग आणला. मग नाता भाऊजीनं मला कालवून दिला, घराला रंग ही दिला मी सगळा बाहेरून, आणि मग ते सगळा एकदाचा राडा झाला की मी आता हळूहळू राडा काढते. तर काय करू, करमाळ्याला जायचं, इकडं जायचं तिकडं जायचं, मग ते जायच्या अगोदर थोडं, आल्यावर थोडं, परत गॅस संपला या, गॅस कुठं भेटना, ब्लॅकनं भेटना, कसाच भेटना गॅस, सगळ्यांचं तसंच चालू आहे. पण मी काय करू, लाकडं नाही काय नाही, कुठं जाऊ, फॉरेस्टात गेली तर पोलिसांनी त्यांनी मला धरून. पहिली निसर्गाची काय होते, प्रगती काय म्हणतात त्याला, प्रगती नाही काय होतं व, पहिली लोक लाकडांवर स्वयंपाक करायची, जुने दिवस, पहिली परंपरा. पहिली परंपरा म्हणायचं सोडून कारभार म्हणतात पहिली काय काय प्रगती, तसं काय नव्हतं. तर पहिला दिवस परत यायला लागलाय. फरक एवढाच आहे की गॅस गेला, गॅस जायचं नाही बरं का, थोड्या दिवसासाठी होईल तसं, पण येईन चालू होऊस तर करूस तर त्याची किंमत ही ती बघूस तर वाढते का कमी होते माहिती आहे का आपल्याला. मग तोपर्यंत लाकडं बिकडं बघावंच लागते. कारभार म्हणतात लाईटीवरले शिगडे आणू, मी गेल ते आणायला, पण केवढ्याला शिगडे माहिती आहे का, ते कशाला ती काढताय, ही काढल्यावर काय सावली राहायचं. बरं काढा बाहेरचं. तर ही त्यांची तयारी चालली आहे कशाची माहिती आहे का, तिथं आता त्यांना टाकायचं आहे खाट, बरोबर का, दुपारनं इकडून खाट आणि सकाळनं तिकडनं. आता काय नाही, 8 दिवस आधी अजिबात जाऊ नका इथनं जत्रा होऊस तर, फक्त दारू पिऊ नका. नवरा माझा लय सुधारला बाई, आता लय गुणाचा नवरा झालाय माझा. 7 जन्मी ह्योच नवरा भेटू दे. अगोदर महिनाभर सुद्धा कटाळा आला होता मला 7 जन्मी हे बायको नको बाबा, का लय
वैताग आणला होता. आणला होता मग दारू प्यायले होता वैताग देणारच आहे का ना सण्या. आव पोरग तर तुमचं बघून आणि माझं बघून तर म्हणता मी लगीनच करणार नाही. कशामुळे माहितीये का, तू कशा पप्पाला वैताग देते घरी राहिल्यावर, मग माझी बायको पण मला तशीच वैताग देईल म्हणतो या. म्हणून ना लेकरासमोर आता चांगलं आपण राहू, भांडण नाही करायचं काय नाही. मोठं मोठं पटलं ते. आहे वय. मुंग्या फिंग्या तर नाही त्या बरं झालं बाय, नाही तर मरणाच्या मुंग्या होत्या. त्याला आता थोडं शेणाचा पोथरा दिला ना ह्याला शेणाचा पोतरा द्यायचा काय, म्हणजे मग तिकडून बदा बदा पाणी आलं की सारी ओलच होती इथं. अरे आपल्याला बसायला पडतं मग का नाही हो म्हणून. आपल्या दारात झाडं झुडपं काय सुद्धा नव्हतं. नवीन नवीन मी आलते ना तर असलं पटांगणच नुसतं होतं, कुसळ पण नव्हती, काहीच नाही दिसलं. चुन म्हणून काट आणि सराट होते. बाहेर निघलं तर सण्याच्या माझ्या पायात टचा 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 टोचायचं. सण्याला चेपल घालत नव्हतं, कुठं बी पळायचं, बोबडं बोलायचं. जुनं व्हिडिओ अजून आम्ही बघतो. मम्मा हो अगोदर आहे ना, ही तू झाडं बिडं लावली की त्याला लगेच उपटाय तुम्ही. सण्याला काय चिमणीची अंडी दिसली की जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत गप्प उभा राहायचा, कुणाचं काय नसल्यावर. आणि एकटा असला ना आम्ही तिथं नसलं की सण्या लगेच ती अंडी गायब करायचा. आणि गायब खेळायला घेऊन जायचा लगेच सगळ्या गावाला दाखवायला. पप्पा असं घ्यायचं आणि परत गरम खुटू म्हणजे पिलू बाहेर निघत. एखादं झाड जर आलेलं असलं का नाही की मग इतकं त्याचं कौतुक इतकं करायचं की त्या झाडाला उकरून 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 त्याच्या मुळ्या सगळ्या उघड्या करून. नाही तर किती झाडं झाली असते आता आपल्याला, आंब्याचे ह्याचे लय झाले असते. पण आता बऱ्यापैकी झाडं तर सण्यानंच लावलेले आहे ते. आता मला झाडं आवडायला लागल्या तर झाड आहे तर बाबा हा माणसं आहे का नाही. झाडामुळे तर ऑक्सिजन मिळते. काय मिळतंय ऑक्सिजन. झाडांमुळं हायड काय बी म्हणतो काय ऑक्सिजन. मग आपण सगळं झाड कापतो आणि फक्त एकच झाड ठेवू, बघू तुला ऑक्सिजन येते का नाही. नाही तर अरे झाडामुळं सरपण मिळतं, परत झाडांमुळं काय होतं लाकडं मिळते ती. ऑक्सिजन हवेमध्ये. हा सरपण लाकड काय वेगळं वेगळं आहे का. अरे सरपण म्हणजे लांबून आणलेलं आणि लाकडं ते झाडाची लाकडं आणि सरपण जाळा आणलेलं आहे का नाही. हा ते झाड जवानीत होतं म्हणजे म्हातारं झाड झालं की मग त्याला चुलीत घाल. सण्या बसायला लागलाय थोडं. झाड म्हातारं झालं की चुलीत घालायचं. तर नाही तर वर त्याची फळं खायची, त्या सावलीत बसायचं. आता तुझा बाप म्हातारा होता तेव्हा ते तर ना तर काम धंदा करताय का नाही. म्हातारा झाला की दारात झाडाखाली बसतो खटरा भाकरीची वाट बघत, ये बाबा तुकडा कवा येतो, सण्या कवा देतो खायला ती बघत. सण्या म्हणा काय ह्या म्हाताऱ्याचं आणि म्हातारीचं चाललंय, बायको माझे काम करून 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 फार हडकुळी झाली म्हणून आहे का ना पिल्या. अहो तुझं कसं असते, मला हे टेन्शन पडतंय. तुला टेन्शन आलं का. म्हणजे कसं आहे, आता भांडणं झाले